Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? तर इथे केतन ऑफिसला गेले होते आणि अन्वी पण शाळेत गेली होती. तर माझी ऑलमोस्ट सगळी नाश्ता आणि जेवणाची वगैरे कामं झाली होती. सो ही रूम आवरायला घेतली होती. खूप पसारा झाला होता आणि या रूमचा मी मेकओव्हर करणार आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर राहा. ही जी माझ्या हातात गोधडी दिसते ना, तर ती खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. तुम्ही म्हणाल हे असं झालं तरी ही गोधडी वापरते, पण मी तिला नीट करेल कारण ती माझी आजी आणि आई दोघींची साडी आहे त्या गोधडीवर. म्हणून तुमचंही काहीतरी असं स्पेशल असेल मला नक्की सांगा. आणि ही जी बेडशीट आहे ती थोडीशी विरली आहे, तर तिचंही काहीतरी DIY करेल. सो बघूया काय होतं. DIYचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा लेट येईल, तर म्हटलं आपण त्यापेक्षा व्लॉग शेअर करूया छोटासा तुमच्याबरोबर, म्हणजे तेवढी आपली अटॅचमेंट राहील. तर इथे मी अन्वीला आणायला गेले होते शाळेमध्ये, तर तिला आणलं आणि इथे बघितलं तर कुरिअर आलं होतं, मागवलं होतं ऑनलाईन काहीतरी. सो मलाही माहीत नव्हतं, मग मी केतनला विचारलं, तर मग त्यांनी सांगितलं की असं असं आलं आहे म्हणून. सो अन्वीची एक्साइटमेंट की मला फोडायचं आहे लवकर लवकर, मग तिने आवरलं सगळं, जेवण केलं आणि मग तिने ते फोडलं. सो त्याच्यात काही नाही, शुगरसाठी पेडिग्री म्हणजे जे आपलं असतं तिचं फूड, डॉग फूड, ते मागवलं होतं. ॲक्च्युली ती लहान असताना आहे ना, ती हे म्हणजे मागवलं होतं, पण तिने काही खाल्लं नाही एवढं. पण वेगळं तिच्यासाठी स्पेशल आपण काही बनवलं तर वेगळं तिच्यासाठी काय बनवायचं म्हणून थोडं आणून ठेवलं की खाते का बघूया. सो बघू मागवलं आहे, खाईल की नाही माहीत नाही. आता इथे मी अन्वीला क्लासला सोडायला गेले. इथे ना ॲक्च्युली गायी आहेत, मी तुम्हाला दाखवते. त्या मारतात, म्हणजे कोणी लहान मूल किंवा असं कुणी जरी असेल ना तरी अंगावर धावून येतात. तर त्यांची काय हिस्ट्री आहे ते मलाही नक्की माहीत नाही आहे, पण मे बी काहीतरी हार्म केलं असणार आहे त्यांना कुणीतरी आधी बरंच, म्हणून त्या तशा करतात. तर मग मला अन्वीला सोडायला जायला लागतं. आणि हे ॲक्च्युली बऱ्याच जणांनी पण सांगितलं आहे की त्या गायी ज्या आहेत त्या अंगावर धावून येतात, म्हणून मग क्लास जवळ जरी असला तरी तिला सोडायला जाते. आता क्लासवरून सोडून आल्यानंतर हे अन्वीचे जे कपडे आहेत जे तिला लहान झालेत आणि जे चांगले आहेत ते डिक्लेटर करत होते. इथे गोव्यामध्ये असे डोनेशनसाठी मला काही मिळालं नाही आहे कुठे. पुण्यात कसं तिथे माहिती होतं की जिथे पेट्रोल पंपावर किंवा अशा काही ठिकाणी की जिथे आपण हे कपडे नेऊन ठेवू शकतो, पण इथे काही मिळालं नाही. त्यामुळे प्रश्न पडतो की काय करावं कपड्यांचं. सो चांगले कपडे आहेत ते तिच्या बहिणीला जातात, तर बाकीच्या कपड्यांचा विचार चालला आहे काय करावं काही समजत नाही आहे. आता इथे हे ना रॅक बनवलं होतं मी बराच आधी, बाल्कनी मेकओव्हरचा व्हिडिओ केला होता तेव्हा. सो ते खाली पडलं होतं, तर त्याला जरा नीट ठोकून म्हणजे नीट करते आहे सगळं. तर इथे ना आणि खूप धूळ येते आता सध्या, कन्स्ट्रक्शन चालू आहे, तुम्हाला दाखवते इथे मी. सो त्याची धूळ खूप येते, तर त्याच्यामुळे म्हटलं की जरा गॅलरी पण साफ करून घ्यावी, तर ते पण करून होते. आणि आवाज तर एवढा भयंकर असतो, त्यामुळे दरवाजा लावून ठेवायला लागतो. तुम्हाला आताच्या काही काही व्हिडिओजमध्ये आहे ना मी व्हॉइस ओव्हर करते तेव्हा तुम्हाला तो आवाज ना ऐकू येत असेल, तर ते खूप डिस्टर्बन्स होतो. तर म्हटलं आधी गॅलरी जरा नीट क्लीन करून घ्यावी. आणि मला गॅलरीमध्ये ना अशी झाडं लावायची आहेत, पण ना ॲक्च्युली प्रॉब्लेम काय होतो, काही शिफ्टिंग करायचं झालं किंवा काय, तर झाडांना ना सगळे खराब होतात झाडं, मग ती कशी शिफ्ट करावी तो प्रॉब्लेम होतो. चला आता मस्त कॉफी घेणार आहे आणि अन्वीला क्लासला सोडायला जाणार आहे भरतनाट्यमच्या. 6:15 वाजता तिला क्लास आहे आणि आता इथे 6 वाजलेले. पटकन काही नाही, 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण पटकन कॉफी घेणार आहे. दमायला एवढं झालेलं आहे आणि एवढं गरम होतं इथे गोव्यामध्ये, तर एवढं काम करून आता आंघोळ करायची इच्छा होती परत. पण आता एक्सरसाइज पण करायचं आहे, तर बघूया आधी एक्सरसाइज करेन आणि मग आंघोळ करेन. सो तिला सोडणार आधी आणि मग बाकीची कामं करून घेणार. त्याआधी छान मस्त कॉफी पिणे, तर कॉफी प्यायला या. आणि अजून एक, तर आपल्या या चॅनलवरती आहे ना खूप सगळ्या गोष्टी असतात, तर त्याच्याशी रिलेटेड एक वेगळा व्हिडिओ करेन 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर अर्थात. तर प्लीज 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 लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण होऊ देत अशी इच्छा आहे. तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि फर्स्ट टाईम मला बघत असाल, तर नेहमीच असं मी म्हणते की कॉन्टेंट आपला म्हणजे चॅनलवरती जा, आपलं कॉन्टेंट बघा, आवडला तर आणि जरा सबस्क्राईब करा. असं काही नाही आहे तुम्ही लगेच सबस्क्राईब करायला पाहिजे म्हणून. तर ठीक आहे, मी त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवेन नक्कीच. तर चला आता दुर्गास तरी कॉफी घेते. तिला सोडून आल्यानंतर मग मी एक्सरसाइज चालू केला करायला, कारण झाला नव्हता. आणि आता मी ऑलमोस्ट विचार करते की मी एक्सरसाइज जो आहे तो मी सकाळीच करेल लवकर उठून, कारण दिवसभर होत नाही. आज मी डायरेक्ट दुपारी, म्हणजे काल काय वार होता, काल मंगळवार होता आणि आज बुधवार आहे, तर मी काल नंतर डायरेक्ट आता आज दुपारी व्लॉग करायला घेतलेला. आणि नंतर उशीर पण झाला, अन्वीला आणायची गडबड, स्वयंपाक आणि ते त्याच्यात म्हटलं राहून गेला. सो आता मी डायरेक्ट दुपारी व्लॉग करते.
आणि बरेच जर एका सबस्क्रायबरची कमेंट येत होती की दीदी प्लीज रिंग बनव म्हणून, ही आपली रिंग. तर मला स्पेसिफिक नाही कळलं की कशी रिंग हवी किंवा काय. सो माझ्याकडे जे सामान आहे त्याच्यातून मी रिंग बनवायचा चाललेला आहे माझा उद्योग इकडे. सो मी दाखवते तुम्हाला. आणि ही रूम जी आहे ना ती मला मेकओव्हर करायचं आहे, तर त्याच्यामुळे थोडा मेस आहे रूममध्ये. ते पूर्ण मेकओव्हर झाल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे कशी आहे. तो त्याच्याशी रिलेटेड पण व्हिडिओज बनत आहेत. सो स्टे ट्यून. आणि आता तुम्हाला मी जरा दाखवते. इथे मी सगळं काढलेलं आहे. याच्यातून बनणार आहे रिंग, यातून काही वेगळं होणार आहे. सो आता मी तेच करते. सो चला. तर सगळ्यात आधी म्हटलं आपण बनवायला घेणारच आहोत काहीतरी, तर म्हटलं आधी गाणी लावूयात आणि मग डोकं कसं शांत होतं ना. ते एक मेडिटेशन सारखं असतं की एका साईडला आपण गाणे ऐकतो आणि एका साईडला आपलं काम पण होतं छान. आणि ते एन्जॉय करत करत केलं ना की अजून मजा येते करायला. आणि मला हे काम करायला तर भयंकर आवडतं. म्हणजे काही DIY करायचं असेल ते म्हणजे मला आवडतं. तर तुमची काम करायची पद्धत काय आहे ना ते पण मला म्हणजे ऐकायला आवडेल की तुम्ही पण अशी गाणी ऐकता की नाही ते. सो तुम्ही बघितलं माझं सगळं प्रिपरेशन वगैरे होताना आणि व्हिडिओचं सगळं. तर ऑलमोस्ट झालेलं आहे काम. रिंगचं स्टिक करायला ठेवलेली आहे. थोडंसं परत बाकी आहे. तर ते स्टिक झाल्यानंतर पुढची प्रोसेस आहे. सो तुम्हाला तो शॉर्ट लवकर बघायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते स्टिक होते तोपर्यंत मी माझी बाकीची कामं करून घेते. म्हणजे मला जसं की कपडे वाळत घालायचे तर साईड बाय साईड माझी ती पण कामं होत राहतात. आणि मी एन्जॉय करते हे काम खूप आज म्हणजे. आणि तुम्ही असे सगळे छान कमेंट करता, लाईक करता, त्याच्यामुळे मला अजून छान वाटतं. आणि आपले सबस्क्रायबर वाढतात त्याच्यामुळे खूप 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 छान वाटतंय. थँक्यू सो मच. सो चला आता मी पुढची कामं. ओके, तर आता अन्वीला आणून झालेलं आहे मगाशी. आणि आमच्या जरा पेटपूजा पण करून झालेली आहे थोडीफार. मी कॉफी घेतलेली आहे आणि ते सगळं जे आपण संध्याकाळी स्नॅक्समध्ये करतो ते सगळं झालेलं आहे करून. आणि आता अन्वीचा प्लॅन आहे बॅडमिंटन खेळायला जायचं आहे खाली. सो मगाशी सगळी कामं केली पण ती दुखवली नाहीत, कारण आपण सगळे घरी तेच करत असतो. प्रत्येक स्त्री ही घरात तीच कामं करतात, तेच काय दाखवायचं. म्हणून म्हटलं की नको दाखवायला. फक्त जरा एवढंच सांगायचं की आपली स्वतःची आवड जोपासून आपण ही कामं करूया म्हणजे जरा छान होईल. मेंटली पण आपल्याला छान वाटतं. तर एवढंच सांगणं आहे की प्रत्येकाने तुम्हाला जे सगळ्यांना आवडतं ना त्यातलं तुमच्यातलं काय तुम्हाला कलागुण असतो तो जोपासा. कोणाला देवाची पूजा करायला आवडतं, कोणाला आता मला आर्ट अँड क्राफ्ट किंवा मेकअप किंवा स्टिचिंग अर्थात मी तुम्हाला व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला आहे कधी बनवणार आहे. सो मला तशा ह्याच्यात आहे. तो कोणाला डान्स करायला आवडतो. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते. सो ती जपावी अशी म्हणजे इच्छा आहे की प्रत्येकीने आपापली आवड जपून आपापली सगळी कामं करावीत, ना की फक्त घरात घुसून राहावं. सो चला. ठीक आहे. आता मला एक सांगायचं आहे तुम्हाला. ह्याच्यातला कुठला दगड आवडला मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी असे दगड गोळा करते. माझ्याकडे हैदराबादला दगड घेतला म्हणजे मिळाला होता. आणि यातला तिच्या फ्रेंडने दिलेला आहे सिद्धिका. आणि काय कुठे मिळाला होता? हा पण हैदराबाद. हैदराबादचा आहे? हो, हैदराबादचा. काय बोलतोयस? ओके, म्हणजे हे 2 दगड हैदराबादचे आहेत. आणि हे इथे एवढी मोठी पिशवी आहे दगडाची. तर आता आम्ही जाणार आहोत खाली खेळायला. सो बघूया तुम्हाला ते दाखवायचं की नाही, कारण ब्लॉग खूप मोठा होईल आणि मला मोठा करायचा नाही आहे, छोटूसा ठेवायचा आहे. कारण काय दाखवायचं हा प्रश्न असतो. सो चला निघतो आम्ही. नक्की सांगा कमेंटमध्ये कुठला आवडला. इथे पण अन्वी मला रोज म्हणत असते आई चल खाली खेळायला जाऊ, पण मीच नाही करते. पण आज गेले खाली, पण मला पण खूप छान वाटलं. सो तिला म्हटलं आहे मी की आपण रोज येत जाऊ खाली खेळायला. तर बघूया आता कितपत जमतं आहे. आणि इथे पण आम्ही काही जास्त वेळ खेळू शकलो नाही, कारण वर झाड होतं त्याच्यामध्ये ते शटल ज्या कॉक असतो ते अडकलं. आणि सगळ्यात इथे आम्ही ॲक्च्युली ट्राय पण केलं की सिक्युरिटी जे होते त्यांना सांगितलं की बांबू वगैरे आहे का काही मोठा की त्याने काढू शकतो, पण तसं काही झालं नाही. त्याच्यामुळे मग ते वरतीच अडकून राहिलं. त्यामुळे तिचा मूड खूप ऑफ झाला. पण ठीक आहे, अशा गोष्टी होत राहतात. बघूया आता मी रोज खाली यायचं ट्राय करेल जेव्हा तिला टाईम असेल तेव्हा. तर चला, तर मग आता इथेच व्लॉग एंड करते. आणि व्हिडिओमधलं थोडंफार जरी काही आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओला. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान नवीन व्लॉग किंवा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.